नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। गेल्या 3 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मुहूर्त अखेर सर्वोच्च न्यायालयानेच निश्चित केला। खरे तर मागच्या सुनावणीच्या वेळीच सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला 4 आठवड्यांच्या आत म्हणजेच महिनाभरात निवडणुकीच्या अधिसूचना जारी करण्याचे निर्देश दिले होते। परंतु आयोगाला मुदतवाढ हवी असेल तर तशी परवानगी घेण्याची मुभा ठेवण्यात आली होती। त्याचा व्यवस्थित फायदा घेत तब्बल 4 महिन्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाकडे या निवडणुकींसाठी मुदतवाढ गरजेची असल्याची विनवणी केली। या संदर्भात सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला आधीच खूप विलंब करण्यात आल्याबद्दल फटकारले। परंतु शेवटी राज्य निवडणूक आयोगाने पुढे केलेल्या मनुष्यबळाची अडचण, तांत्रिक गोष्टी, पुढ्यात आलेले सणवार अशा काही कारणांचा सहानुभूतीने विचार करीत अखेर 31 जानेवारी 2026 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुका पार पाडाव्यात असा आदेश दिलाय। सोबतच पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही हे देखील स्पष्ट केले। याचा अर्थ साधारण दिवाळीनंतर क्रमाक्रमाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडल्या जातील हे स्पष्टच आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आयोगाला प्रभागांचे सीमांकन 31 ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत। सोबतच निवडणुकीसाठी आवश्यक मशीन्स आणि कर्मचाऱ्यांची संख्या राज्याच्या मुख्य सचिवांना तात्काळ कळवण्याचेही सांगितले। एकूणच यापुढे निवडणूक आयोगाला कोणतीही चालढकल करता येणार नाही। त्यामुळे 31 जानेवारी 2026 पूर्वी कोणत्याही परिस्थितीत राज्यातील सगळ्याच प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आयोगाला पूर्ण कराव्या लागतील। कदाचित राज्यातील महापालिका निवडणुका आधी घेतल्या जातील, त्यानंतर जिल्हा परिषदेच्या आणि पुढच्या टप्प्यात नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोगाला सगळे नियोजन आता तातडीने करावे लागणार आहे। आता सुटकेचा कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।